नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हंगरगेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्रीनगर नांदेड यूट्यूब चॅनल हंगरगेकर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, ज्यांना गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाची संपूर्ण तयारी अतिशय चांगल्या रीतीने करायची असेल तर त्यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला शिकावं लागेल। गणित येणं आणि गणित लवकर येणं यामध्ये फरक आहे। कोणतेही गणित माझ्यानुसार जर पाहिलं तर 36 सेकंदाच्या आतमध्ये आलं पाहिजे। त्यासाठी काय काय केलं पाहिजे, जसं आपण पाहिलं असेल की बेरीज सर्व मुलांना करता येते, गुणाकार आहे, वजाबाकी आहे, पण भागाकार करताना विशेषतः मुलांना सर्वात अडचण जाते। सगळ्यामध्ये अवघड जो आहे तो भागाकाराची क्रिया आहे। तर त्या गोष्टी जर आपल्याला परफेक्टली करता आल्या तर निश्चितच तुमचं गणित 5 ते 7% गणित हे परफेक्टली येईल आणि स्पीडने येईल, यामध्ये कोणतेही दुमत नाही। तर आज चर्चा करणार आहे आपण अशाच जे महत्त्वाचा घटक आहे जो विभाजकाच्या कसोट्या आहे ना। आजचा विषय आहे विभाजकाच्या कसोट्या। विभाजकाच्या कसोट्या दोनची विभाजकाची कसोटी आहे ना, विभाजकाची कसोटी। तर दोनने कोणाला भाग जातो? समसंख्यांना भाग जातो, आहे की नाही? निश्चित ज्या समसंख्या दिसल्या की त्याला दोनने निशेष भाग जातो। याच्यासाठी एक थोडीशी टेस्ट आहे ना, 0 त्यानंतर 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक एकक स्थानी आल्यास त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो। पण एखाद्या संख्येला दोनने केव्हा भाग जातो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला दोनने डोळे झाकून भाग जातो। उदाहरणार्थ 5 3 8 7 2 6 आहे ना, याच्या एकक स्थानी 6 आलेला आहे, म्हणजे यापैकी कोणताही एक अंक आला तर हे दोनने निशेष भाग जातो, आहे ना। म्हणजे समसंख्या ओळखण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो आणि दोन्ही भाग जातो की नाही हे सुद्धा सांगता येते। म्हणून या संख्येला आपल्याला दोन्ही निशेष भाग डोळे झाकून देता येते। उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 7 आहे ना, याला दोन्ही भाग जाईल का? नाही जाणार, कारण याच्या एकक स्थानी काय आलेलं आहे? 7 आलेलं आहे, म्हणून याला दोन्ही भाग जात नाही। म्हणून या संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो। जेव्हा दोन्ही याला भागेल तर बाकी एक येईल। ओके, तर ह्या गोष्टी सर्व शिकणं आवश्यक आहे। एखाद्या संख्येला दोन्ही भाग जातो की नाही ही ठरवण्यासाठी ही 2ची कसोटी आहे। तर पुढे जाऊया, 3ची कसोटी, 3ची विभाजकाची कसोटी। जसं 123 आहे ना, 123 या संख्येमध्ये येणारे अंक कोणकोणते आहेत? 1 2 3 या अंकांची बेरीज किती आली? 6 आली। याला 3ने भाग जातो का? हो, जातो। म्हणून 123ला सुद्धा डोळे झाकून 3ने निशेष भाग जाईल। आता मी म्हटलं 1 2 3 4 5 6 7 आहे ना, या संख्येला 3ने भाग जाईल का? यांची अंकांची बेरीज पाहूया। 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28 बेरीज किती आली? 28 आली। 28ला 3ने भाग जातो का? नाही जात, म्हणून या संख्येला 3ने निशेष भाग जात नाही। समजते? तर 3ची कसोटी ही समजली का? दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातोच। अजून एखादं उदाहरण सांगू द्या। 4 5 6 7 9 आहे ना, आता यांची बेरीज पाहूया। 4 आणि 5 9 9 आणि 6 15 15 आणि 7 22 22 आणि 9 31 आहे ना।
ओके, म्हणून या संख्येला आपल्याला 3 भाग जाणार नाही. 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 15 आणि 7 22, 22 आणि 9 31. आता कधी कधी प्रश्न काय विचारला जातो आहे की नाही. आता इथं स्टार दिलं जातं आहे की नाही. 4 5 स्टार 7 9 या संख्येला 3ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी लहानात लहान कोणता अंक येईल. प्रश्न काय विचारला जातो पहा. 4 5 स्टार 7 9 या संख्येला 3ने निशेष भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणता अंक येईल. पर्याय देतात 0 1 2 3 आहे ना, असे पर्याय देतील समजा. तर असं सोडवायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल, यांची बेरीज 4 आणि 5 9, 9 आणि 7 किंवा 9 9 18, 18 आणि 7 25 झाले आहे ना. हे 25 प्लस स्टार, स्टार सोडून हे सोडून या सर्वांची बेरीज किती आली 9, 9 9 18, 18 आणि 7 25. आता 25 मध्ये किती मिळवले तर 3ने भाग जाणारी संख्या मिळेल. 25 मध्ये आपल्याला 2 मिळवले आहे की नाही, 27 होणार. आणि म्हणून या स्टारच्या ठिकाणी 2 आपल्याला लिहावं लागेल, लहानात लहान संख्या 2. ही झाली 3ची कसोटी. 3ची कसोटी काय संख्या, दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातोच. 4ची कसोटी पहा. 4ची कसोटी दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 संख्येला 4ने निशेष भाग जात असल्यास त्या संख्येला 4ने निशेष भाग जातोच. उदाहरणार्थ समजा 24 आहे ना, 24ला 4ने भाग जातो का, हो जातो. मग मी इकडं काही वाढवलं, समजा इकडं काही वाढू द्या, आपल्याला ह्या 2 संख्या महत्त्वाच्या. मी म्हटलं 324ला भाग जाईल का, हो जाईल, डोळे झाकून. 5324ला भाग जाईल का, हो जाईल. त्यानंतर 2,53,524ला भाग जाईल का, हो जाईल, आहे की नाही. तर 4ची कसोटी ही शेवटच्या 2 संख्येला जर 4ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला डोळे झाकून आपल्याला भाग देता येतो आहे ना. उदाहरणामध्ये मला जर म्हटलं 9,32,572 ओके, भाग जाईल का. शेवटच्या 2 संख्या कोणत्या आहेत, या आहेत 72ला. याला मी 4ने भाग देणार प्रयत्न करणार. 4 1 4, 3 उरले 4 8 32, हो याला भाग जाणार. समजलं. तर शेवटच्या 2 संख्येला जर 4ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला डोळे झाकून 4ने भाग जातो. आता याच्यामध्ये अजून एक आहे टेस्ट आहे की नाही, अजून एक आहे, तो भाग पण समजून घेऊ. किंवा अजून एक, शेवटी 2 शून्य आल्यास 4ने निशेष भाग जातो. उदाहरणामध्ये 700ला आपल्याला 4ने भाग जाईल का, हो जाईल, कारण शेवटी 2 शून्य आले आहे की नाही. 1300ला आपल्याला 4ने भाग जाईल का, हो जाईल. 5,23,500 या संख्येला जाईल का, हो जाईल. तर याच्यामध्ये अजून एक टेस्ट जी आहे ती अशी आहे. दिलेल्या संख्येच्या शेवटी जर 2 शून्य आले असल्यास त्या संख्येला 4ने निशेष भाग जातोच. समजते. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट. तर 5ची कसोटी एकक स्थानी 0 किंवा
5 हा अंक आल्यास त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. समजते? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक आला तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. उदाहरणामध्ये पहा, 5320, 7825, 9375, एकक स्थानी 5, इथं 5, म्हणून या संख्येला 5ने निशेष भाग जातोच. ओके, पुढची टेस्ट पाहूया आपण. 6ची टेस्ट, 6ची कसोटी. 6ची कसोटी. दोनने आणि तीनने निशेष भाग जात असल्यास त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. 6ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येला 2ने आणि 3ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6ने निशेष भाग जातोच. समजते? एखाद्या संख्येला 6ने भाग जातो की नाही ते जर समजून घ्यायचं असेल तर उदाहरणामध्ये एक सांग. हे आहे 7, 3, 7 आणि 3 10 2. ओके, ही संख्या आहे. याला 2ने निशेष भाग जातो का? हो, जातो. आता 3ने निशेष भाग जातो का? 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. हो, जातो. म्हणून याला 2ने आणि 3ने दोन्हीही जातो आणि म्हणून या संख्येला म्हणजे डोळे झाकून आपल्याला भाग देता येतो. पहा, आता दुसऱ्या अर्थाने अजूनही असं सांगता येते, एखाद्या संख्येला 6ने निशेष भाग जातो कसं? ज्या समसंख्येला 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने निशेष भाग जाणारच. पहा काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. ज्या संख्येला 3ने निशेष भाग जातो, ज्या समसंख्येला 3ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6ने निशेष भाग जातोच. लक्षात ठेवा. आता या पुढे जाऊन पुढे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की 6ने एखाद्या, जसं मी इथं लिहिलं असेल 6 3 5 आहे ना, या संख्येला 6ने निशेष भाग जाणारच नाही, कारण हे जे एकक स्थान आहे ते विषम आहे. म्हणजे विषम संख्येला 6ने निशेष भाग जातच नाही. लक्षात ठेवा, विषम संख्येला 6ने निशेष भाग जातच नाही. ज्या समसंख्येला 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातोच. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ज्या 6ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येला 2ने आणि 3ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6ने निशेष भाग जातोच. उदाहरणामध्ये आपण एक समजून घेऊ. उदाहरण अजून जसं मोठं आहे, 12348 आहे ना, 12348. याला 2ने भाग जातो का? हो, जातोच. आता 3ने पहा, 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, म्हणून याला 6ने निशेष भाग जातोच. 2ने आणि 3ने भाग जातो म्हणजे 6ने निशेष भाग जातोच. दुसरं एखादं उदाहरण, 9 3 6 3 2 4. ओके, 9ने 3 6, हे 9 3 5 आणि 4 9, म्हणजे याला 6ने भाग जाणार. ओके, शॉर्टकट कसं तयार करायचं पहा. जसं 7 8 6 9 5 2 3 दिलेलं आहे, बरोबर आहे. तर 6ला जातो, 9ला जातो आहे की नाही, 3ने भाग जातो, 3ला जातो. हे होणार 7 आणि 8 15, याला 3ने भाग जातो. 5 आणि 2 7, म्हणजे या संख्येला 7ने या संख्येला 6ने भाग जाणार नाही. ओके, समजते लक्षात? पहा, 7 आणि 8 15, 15 आणि 6 21, 21 आणि 9 30, 30 आणि 5 35, 2 37 आणि 3 40. बेरीज किती आली? 40. 7 आणि 8 15, 15 आणि 6 21, 21 आणि 9 30, 30 आणि 5 35, 2 37, 3 40. 40ला 6ने भाग जात नाही, 3ने भाग जात नाही, 2ने भाग जातो, पण 3ने भाग जातो का? नाही. म्हणून या संख्येला
6ने भाग जाणार नाही. ओके, पुढची कसोटी पाहूया. नेक्स्ट 7ची कसोटी. तर 7ची कसोटी समजून घेऊया. एक उदाहरण देऊन समजू. 91 आहे ना. 91 मध्ये हा एकक आहे, याची आपण दुप्पट करायची. एकक स्थानच्या संख्येची दुप्पट करणे. किती आलं? 1ची दुप्पट 1 गुणिले 2 म्हणजे 2. आता उर्वरित संख्येतून हे वजा करणे. 9तून 2 गेले 7. समजते? तर कसोटी काय सांगते ते नीट समजून घ्या. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानची दुप्पट करून ती उर्वरित संख्येतून वजा करत जाणे व शेवटी बाकी किंवा उत्तर जर 7ने भाग जाणारी संख्या असेल तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. परत एकदा नीट समजून घ्या. उर्वरित या शब्दाचा अर्थ काय? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानची दुप्पट करून ती उर्वरित संख्येतून वजा करत जाणे व शेवटी बाकी 0 किंवा 7च्या पटीमध्ये येत असल्यास त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. आता समजून अजून घेऊया. जसं 343 आहे, याच्या एकक स्थानचे आहे हे. याची काय करायची? दुप्पट. याची दुप्पट किती होणार? 6. ही उर्वरित म्हणजे हे सोडून 3 सोडून आता 34 मधून 6 गेले, किती उरले? 14तून 6 गेले 8. हे होणार 2, 28. 28ला 7ने भाग जातो का? हो, जातो. म्हणून या संख्येला 7ने निशेष भाग जातो. थोडंसं मोठं घेऊया. 2401 आहे ना. आता पहा, 1ची दुप्पट किती आहे? 2 आहे. ही उर्वरित संख्या आहे ना. 10तून 2 गेले 8. हे होणार 3, बाकी इथं 2 येणार. आता याला अजून भाग जातो का हे अजून लक्षात नाही आलं. म्हणून काय करणार? 8ची परत दुप्पट करणार. 8ची दुप्पट 16. ही याच्यातून वजा करणार. 23 मधून 16 गेले 7. बाकी किती आली? 7 आली. बाकी जर 0 किंवा 7च्या पटीत येत असल्यास त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. ओके, समजते? तुम्ही एक करून पहा, वाटल्यास एक तुम्ही करून पहा. जसं 9604 आहे. याची दुप्पट 4ची दुप्पट 8. 10तून 8 गेले 2. हे 5, 952. परत याची दुप्पट 4 वजा केले. 5तून 4 गेले 1, 91. 91ला 7ने भाग होतो. 3 7 91 आहे ना. समजा मी लिहिलं असं 9 8 7 6 2 आहे ना. 2ची दुप्पट 4. 6तून 4 गेले 2. हे 7 9 8. याची दुप्पट 4. 7तून 4 गेले 3. 9 8 3. याची दुप्पट 6. 8तून 6 गेले 2 उरले 92. म्हणून या संख्येला 7ने निशेष भाग जाणार नाही. ओके, समजते? ही झाली 7ची कसोटी. पाहूया आता 8ची कसोटी काय म्हणते आहे ना. जसं 124 आहे ना. ओके, याला 8ने भाग जातो का? पहा, 8 1 8. 4 उरले. 100 म्हणजे याला जात नाही आहे ना. मी काय करतो इथं 8 लिहितो. पाहूया. 8 1 8. 4 उरले 48 म्हणजे 128ला आपल्याला 4ने भाग जातो. पहा, 8 1 8. 8 1 8. 4 उरले 48 झाले. 8 सख 48 आहे ना. 16 8 28 असे. ठीक आहे. पहा, 128ला 8ने निशेष भाग जातो. मग आता इकडं काही वाढू द्या आहे ना. मग कसोटी काय सांगते नीट समजून घ्या. दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 संख्येला
8ने निशेष भाग जात असल्यास, भाग जात असल्यास किंवा शेवटी 3 शून्य आल्यास त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. उदाहरणामध्ये मी म्हटलं 5128 ला भाग जातो का? हो, जाणार. या 3 संख्येला जर 8ने भाग जात असेल तर 5128 ला सुद्धा जाणार, इकडं 75,128 ला सुद्धा जाणार, किंवा 5,75,128 ला सुद्धा जाणार, किंवा 55,75,128 ला सुद्धा जाणार. तर या शेवटच्या 3 संख्येला जर 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने भाग जातो. जसं 4च्या कसोटीमध्ये काय, शेवटच्या 2 संख्येला आहे ना, इकडं काही वाढव, ठीक आहे. तसं 8च्या कसोटीमध्ये काय, शेवटच्या 3 संख्येला जर 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. किंवा जसं 1000 आहे, 1000ला 8ने भाग जाईल का? हो, डोळे झाकून भाग जातो. शेवटी किती आले? 3 शून्य आले. म्हणजे 53,000ला 8ने भाग जातो का? हो, जाणार. समजते? आता तुम्हाला समजलं की नाही पाहता येते. जसं 37,512 याला 8ने भाग जातो का पाहूया. जातो का सांगा? पहा, 8 सख 48, 51 मधून 48 गेले 3, 32 झाले, 8 चौक 32 म्हणजे याला जाणार, याला निशेष भाग जाणार. समजा 49,000 म्हटले, याला जाईल का 8ने? हो, जाणार. शेवटी किती आले? 3 शून्य आले म्हणून जाणार आहे ना. 98,224, 98,224 ला जाईल का पाहूया. शेवटची 3 संख्या 8, 8 1 8, 8 2 16, किती उरले? 22 मधून 16 गेले, 6 उरले, 64, 8 8 64 म्हणजे जाणार. ही झाली 8ची कसोटी. ओके, पुढे जाऊया. 9ची कसोटी काय सांगते आहे ना. 9ची कसोटी, 9ची कसोटी. दिलेल्या संख्येच्या अंकाला 9ने निशेष भाग जात असल्यास त्या संख्येला 9ने भाग जातो. 3च्या कसोटीमध्ये दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग. तसं 9च्या कसोटीमध्ये सुद्धा सेम आहे. उदाहरणामध्ये 1 2 3 आहे की नाही, आणि 1233 आहे. यांच्या अंकांची बेरीज किती झाली पहा. 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. अंकांची बेरीज ही 9 आलेली आहे. याला 9ने भाग जातो का? हो, जातो. म्हणून याला सुद्धा 9ने निशेष भाग जाणार. ओके, समजा मी म्हटलं 1 4 5 7 9 या संख्येला 9ने भाग जातो का पाहूया. 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 9 26 म्हणजे याला जात नाही. आणि लक्षात ठेवा, 5 1 आणि 4 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 9 26. अंकांची बेरीज 26 आली म्हणून याला 9ने निशेष भाग जात नाही. समजा मी इथं 8 केले असतेच तर समजा आहे ना. पाहूया आता. 1 आणि 4 5, 5 आणि 5 10, 10 आणि 8 18, 18 आणि 9 27. पायाला 9ने भाग जातो की नाही तर समजतंय. आता प्रॅक्टिकली पाहू आपण. 9 1 9, 14 मधून 9 गेले 5, 55 झाले. 9 सख 54, 1 उरला, 18 झाले. 9 2 18 आणि 9 1 9 म्हणून यांचा भागाकार एवढा आलेला आहे की नाही. ठीक आहे. जसं 3ची कसोटी आहे तशीच ही
9ची कसोटीसुद्धा सेम आहे. समजलं? ओके. तुम्हाला एखादं अजून उदाहरण समजलं का नीट? पहा परत एखादं उदाहरण. 1 2 3 4 5 6 7 8 आहे ना. याला 9ने भाग जातो का पाहूया. 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 21 आणि 7 28 28 आणि 8 36. याला 9ने भाग जातो का? हो जातो. म्हणून या संख्येला डोळे झाकून भाग जाणार. समजते? ओके. पुढे जाऊया. 10ची कसोटी. 10ची कसोटी. तर हे विचारत नाही पण समजून घेणं महत्त्वाचं. कोणाला 10ने भाग जातो? एकक स्थानी 0 आल्यास 10ने निशेष भाग जाणार. जसं उदाहरणार्थ 5120 हो जाणार आहे ना. एकक स्थानी 0. 9300 जाणार. 9528 जाणार नाही. ओके. एकक स्थानी 8 आलेला आहे म्हणून आपल्याला 10ने भाग जात नाही. ओके. समजते? पुढची कसोटी महत्त्वाची आहे. 11ची कसोटी अत्यंत महत्त्वाची. 11ची कसोटी नीट हे समजून घ्या. अतिशय महत्त्वाचा पाठ. ओके. पुढे जाऊया. पहा 11ची कसोटी काय सांगते. जसं 1 3 4 5 7 6 2 ही एक संख्या आहे ना. यामधला एकक जो स्थान आहे, शतक स्थान, दशसहस्त्र, दशलक्ष स्थान, याला म्हणायचं विषम स्थानांक. विषम स्थान आहे ना. आणि हा जो आहे दशक, हजार, लक्ष हे जे आहे समस्थान म्हणायचे. समजते? समस्थान आणि विषमस्थान किंवा 1 आड 1. आता विषमस्थानच्या अंकांची बेरीज पहा. हे लिहिणार विषमस्थान 1 + 4 + 7 + 2 यांची बेरीज. 5 7 12 12 आणि 2 14 यांची बेरीज किती आली? 14 आली. आता समस्थानच्या अंकांची बेरीज. समस्थाने कोणकोणते? 3 5 + 6 आलेले. 3 आणि 5 8 8 आणि 6 14. आता यांच्या समस्थानच्या अंकांची आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज, यातील फरक 0 किंवा फरक 0 किंवा 11च्या पटीत येत असल्यास त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. समजते? पहा कसोटी काय सांगते. दिलेल्या संख्येच्या समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक 0 किंवा 11च्या पटीमध्ये येत असेल, 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. जसं इथं यांचं समस्थानच्या अंकांची बेरीज 14 आलेली आहे, विषमस्थानच्या अंकांची बेरीज 14 आली आहे, म्हणून यांची वजाबाकी किती आली? 0 आलेली आहे. म्हणून 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. परत एकदा नीट समजून घ्या. दिलेल्या संख्येच्या अंकांच्या समस्थानच्या अंकांची आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत येत असल्यास त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता साध्या सोप्या भाषेमध्ये 1 आड 1 येणाऱ्या अंकांची पहा. 1 आड 1 येणाऱ्या अंकांची बेरीज व त्यातील फरक ही 0 किंवा 11च्या पटीत असेल, त्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने
निशेष भाग जातो. अजून उदाहरण घेऊन समजून सांगू आपण. जसं एक सिंपल उदाहरण सांगतो. आता 187 आहे ना, याची आणि याची बेरीज हे झाले विषम स्थान आणि हा जो आहे तो समस्थान. 1 आणि 7 8 आणि यांचं 8. 8तून 8 गेले 0, बाकी किती आले? 0 आले. म्हणजे याला 11ने निशेष भाग जातो. हे सोपं आहे. समजा मोठं घेऊ आपण. जसं 8899 आहे ना, 9 आणि 8, 9 आणि 8 किती होणार? 17. 8 आणि 9 यांची बेरीजसुद्धा 17. 17मधून 17 गेले, बाकी 0. म्हणून याला 11ने निशेष भाग जातो. दरवेळेस 0 येत नाही. उदाहरणामध्ये थोडंसं 2948792 आहे ना, हाय. याच्यामध्ये पाहूया. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12 आणि 13, 13 आणि 2 15. ओके. हे होणार 9 8, 9 आणि 8 17, 9 आणि 8 17, 17 9 26 आहे ना. आता यांची वजाबाकी 26 वजा 15, 16तून म्हणजे 6तून 5 गेला 1, 2तून 1 गेला 1, ही बाकी किती आली? 11 आली. म्हणून या संख्येला डोळे झाकून 11ने निशेष भाग जाईल. बाकी ही किती आली पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत. एखादं उदाहरण घेऊ अजून आहे ना. समजा असं दिलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे ना. तर हे विषम स्थान लक्षात ठेवा. यांची बेरीज 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25. यांची 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20. 25मधून 20 गेले 5, बाकी आली 5. म्हणून याला 11ने भाग जाणार नाही. बाकी किती आली पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत. ओके, समजते? ओके. एक उदाहरण चांगलं समजून घ्या, कारण 11च्या कसोटीवर जास्त विचारले जाते. 1 2 3 स्टार 4 5 6 7 या संख्येला 11ने निशेष भाग जाण्यासाठी, 11ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल आहे ना. तर पहिल्यांदा काय करायचं? हे विषम स्थान यांची बेरीज 2 आहे ना, हे येणार 7 5 12, 12 आणि 2 14, 14 प्लस स्टार आलेलं आहे इथं आहे ना. 6 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 1 14 आहे ना. म्हणून स्टारच्या ठिकाणी 0. बरोबर आहे. 14मधून 14 गेले. इथं आता स्टारच्या ठिकाणी आपल्याला लहानात लहान 0 ठेवावं लागतं. मोठ्यात मोठा ते तोच येतो का 14. आता इथं 0 ठेवले तर बेरीज 14च येणार. याची पण 14 आहे ना. हे येणार 14 प्लस 0 म्हणजे 14. 14तून 14 गेले, बाकी 0. म्हणून 11ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? 0. तर अशा प्रकारचे प्रश्न भरपूर विचारतात. त्याची आपण पुढे चर्चा करणार आहोत. सध्या कसोट्या व्यवस्थित समजून घ्या. समजते? पुढे जाऊया. 12ची कसोटी आहे ना. 12ची कसोटीमध्ये ज्या संख्येला 4ने आणि 3ने निशेष भाग जाते त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. 12ची कसोटी समजण्यासाठी काय आवश्यक आहे? 12च्या कसोटीमध्ये 4ने आणि 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो आहे ना. 6च्या कसोटीमध्ये
2 आणि 3 निशेष भाग जात असेल आहे ना, तसं 12च्या कसोटीमध्ये 4ने आणि 3ने. ठीक आहे, एक उदाहरण समजून सांगू. एक उदाहरण पाहूया. नेक्स्ट एक उदाहरण. पहा, 12ने भाग जाण्यासाठी या दिलेल्या संख्येला किती संख्यांना आपल्याला 12ने भाग जातो. पहा, 12ने टेस्ट करायचं असेल तर 4ने आणि 3ने. 4ने जातो का? हो, 32ला जातो. पहा, 4ने टेस्ट करायचं तर 32 आले. शेवटच्या दोन संख्या. 3ला 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. अंकांची बेरीज 9 आलेली आहे, म्हणून याला ही आहे अंकांची बेरीज आहे ना, अंकांची बेरीज 9 आली म्हणून याला भाग झाला. आता हेच 24ला 4ने भाग जातो, 3ने भाग जातो का? 1 आणि 3 4, 4 आणि 8 12, 12 आणि 2 14 आणि 4 18. याला 3ने भागसुद्धा जातो, म्हणून या संख्येला सुद्धा 12ने भाग जाईल. 56 4ने जातो? हो जातो. 3ने जातो का? 7 आणि 5 12, 12 आणि 6 18. अंकांची बेरीज 18 म्हणून 3ने भाग जातो, म्हणजे याला 12ने भाग जाणार. 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 आणि याला 4ने भाग जातोच नाही आहे ना, याला 4ने जातो का? नाही जात. मग बाकी बघायची गरज नाही आहे ना, पुढे जायची गरजच नाही. जेव्हा एखाद्या संख्येला 4ने भाग जात नसेल तर त्या संख्येला 12ने भाग जाणारच नाही. तर पुढच्या अजून काही कसोट्या तेही समजून घेऊया. नेक्स्ट तेराची कसोटी पाहूया आहे ना. 13ची कसोटी काय सांगते? 13ची कसोटी समजा 91 ही संख्या आहे ना, या एकक स्थानी 1 हा अंक याची चौपट करायची, 4 होणार. ती उर्वरित संख्येमध्ये मिळवायचं. 9 आणि 4 13. ओके, आता आपल्याला बाकी आली 13 आलेली किंवा बेरीज 13 आलेली आहे. याला 13ने भाग जातो का? हो जाणार, म्हणून 91ला आपल्याला 13ने भाग जाणार. नीट समजून घ्या. परत एकदा अजून एखादं उदाहरण घेऊन घ्या, सांगतो. 5915 एकक स्थानी 5 आलेले आहे, याची काय करायची? चौपट करायची. चौपट केली. 5 चौक 20 ही उर्वरित संख्येमध्ये मिळवायची. 7च्या कसोटीमध्ये दुप्पट करून वजा करायचं, तर याच्यामध्ये मिळवायचे. हे 1 9 2 11 होणार 611. ओके, अजून आपल्याला 13ने भाग जातो का हे समजत नाही, मग परत काय करणार? याची चौपट करणार. किती होणार? 4. हे उर्वरित संख्येमध्ये मिळवणार. 61 आणि 4 65. इथं आल्यानंतर आता तरी समजते. 13 5 65. समजा एखाद्याला समजलं नाही, परत याच्या 5ची आपल्याला काय करायचं? चौपट करायची. 5 चौक 20 हे सोडून 20 आणि 6 26. आता तरी समजेल? हो समजते. तर 13ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानची चौपट करून ती उर्वरित संख्येत मिळवत जाणे व बाकी 0 किंवा 13च्या पटीमध्ये येत असल्यास त्या संख्येला 13ने निशेष भाग जातो. समजते? 13ची कसोटी काय सांग? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानची चौपट करून ती उर्वरित संख्येत मिळवत जाणे व शेवटी बाकी ही 13च्या पटीत येत असल्यास त्या संख्येला
13ने निशेष भाग जातो. अजून एक उदाहरण समजून सांगतो. उदाहरणामध्ये समजा मी लिहिलं 1 2 3 4 5 आहे ना, एकक स्थानी 5 आले, याची आपल्याला चौपट केली, हे होणार 20. हे कशामध्ये करायचं? उर्वरित संख्येमध्ये. हे उरलेले आता 5 सोडून याच्या खाली लिहिणार. हे होणार 4 5 2 1. आता इथं अजून समजत नाही म्हणून याची आपण परत चौपट करणार. 4 चौक 16, तो याच्यामध्ये लिहिणार. 6 5 11, 3 आणि 1 4, 141. परत याची चौपट करणार. 4 14 आणि 4 18. बेरीज किती आली आपली? 18 आली. 13च्या पटीमध्ये आहे का? नाही. म्हणून या संख्येला 13ने भाग जाणार नाही. समजते? ओके. 14ची कसोटी शिकूया. 14ची कसोटी. जेव्हा 7 आणि 2ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 14ने भाग जातो. जसं 6च्या कसोटीमध्ये काय शिकलात आहे ना, 12च्या कसोटीमध्ये काय शिकलात? जर 4ने आणि 3ने भाग जात असेल तर 12ने जाणार. तसंच 14ला भाग जाण्यासाठी, 14ने भाग जाण्यासाठी 7ने भाग गेला पाहिजे आणि 2ने भाग गेला पाहिजे. जसं उदाहरण 98 आहे ना, एक उदाहरण म्हणून. याला 2ने भाग जातो का? हो जातो. 7ने जातो का? पहा, 7 1 7, 2 उरले 28, 7 चौक 28 म्हणजे 98ला जाणार आहे ना. ओके. 15ची कसोटी. 15ची कसोटी 5 आणि 3ने भाग जात असेल, 5 आणि 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 15ने निशेष भाग जातो. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व तमाम मुलांना या कसोट्या ह्या पाठच असल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, 1 ते 25 पर्यंतचे पाढेपाठ असलेच पाहिजे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना पाढे किंवा कसोट्या पाठ नसेल त्या मुलांना कमीत कमी 2 वर्ष स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी लागेल. म्हणून माझं सांगण्याचा हेतू हे लक्षात घ्या की कसोट्या हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भागाकार करत असताना या कसोट्या आणि पाढेपाठ असणं आवश्यकच आहे. मुलांना सर्वात ती अडचण आहे. एखाद्या संख्येला भाग जातो की नाही ही तमाम विद्यार्थ्यांचं हा प्रॉब्लेम आहे. माझ्या 22 ते 24 वर्षाच्या शिकवणीच्या कालावधीमध्ये मुलांना भागाकाराची क्रिया ही फास्टली करताच येत नाही. मग ते का करता येत नाही? तर कसोट्या व्यवस्थित पाठ नसल्यामुळे आणि दुसरी गोष्ट पाढे व्यवस्थित पाठ नसल्यामुळे. आता पाढे तसं पाहिजे तर 30पर्यंत मुलांनी करायला पाहिजे, पण ॲटलिस्ट 25पर्यंत पाढे पाठ केलेच पाहिजे. ज्या ज्या मुलांनी पाढे पाठ केले आहे आणि कसोट्या पाठ केले त्या मुलांचा 100% रिझल्ट येण्याचे चान्सेस आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य त्याचं जी स्पीड आहे ती वाढेल, त्याचं कौशल्य वाढेल आहे ना. तर ह्या गोष्टी समजून घ्या. कसोट्या पुष्कळ प्रकारच्या आहेत, 50 ते 100 कसोट्या आहेत. पण त्या कसोट्या ॲटलिस्ट 15पर्यंतच्या मी तुम्हाला शिकवल्या. 16ची आहे, 17ची आहे, 18ची आहे, 19ची आहे, 20ची आहे, 100ची आहे, 25ची आहे, 75ची आहे. ओके आहे ना, 36ची आहे. समजा आता मी म्हटलं एखाद्या संख्येने 36ने केव्हा भाग जाईल, तर हे सर्वात महत्त्वाचं समजून घ्या आहे ना. कसोट्या कशा तयार होतात पुढच्या. आता 36 यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा सहमूळ संख्या या समजणं महत्त्वाचं आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे काय हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं 36ला मी म्हटलं 4 आणि 9ने भाग जात असेल तर 36ने भाग जाणार. ज्या संख्येला 4ने आणि 9ने भाग जातो त्या संख्येला 36ने भाग डोळे झाकून जाईल. एखाद्या संख्येला 72ने जाण्यासाठी 8 आणि 9ने भाग जाणं आवश्यक आहे. 45ने भाग जाण्यासाठी 9 आणि 5ने आवश्यक आहे. 15 आणि 3 जमणार नाही आहे ना. तर हे सगळं समजण्यासाठी आपल्याला सहमूळ संख्या म्हणजे काय हे समजून घेऊ पहिल्यांदा.
आणि मग बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला कसोट्या सगळ्या प्रकारच्या तयार करता येतात. तर सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं, जसं आहे ना, मूळ संख्या म्हणजे माहीत आहे. जसं मी म्हटलं 15 आणि समजा हे 16 आहे ना, या दोन संख्या आहेत. या सहमूळ संख्या आहेत का? पहा, सहमूळ संख्या कोणाला म्हणायचे थोडक्यात, ज्यांचा मसावी हा 1 येतो. ठीक आहे, समजतो, ज्यांचा मसावी 1 येतो. किंवा आहे ना, या दोन संख्यांना भाग जाणारी एक व्यतिरिक्त संख्या नसल्यास त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. नीट समजून घ्या. समजते हे? परत एकदा नीट व्यवस्थित समजून घ्या काय सांगतो ते. आता 15ला भाग जाणाऱ्या कोणकोणत्या संख्या आहेत? 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 15 आहे. बरोबर आहे. 16ला भाग जाणारे 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे, 16 आहे. या दोन्ही संख्येंना भाग जाणारे कोणकोणत्या संख्या आहेत? फक्त एकच आहे ना. आणि म्हणून 15 आणि 16 या सहमूळ संख्या आहेत, आहे ना. 15 आणि 16 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. ठीक आहे. तर या कसोट्या पाठ ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सहमूळ संख्या अजून एक उदाहरण समजून सांगतो. जसं उदाहरणामध्ये 4 आणि 9 आहे ना, या दोन संख्या, ही सहमूळ संख्यांची जोडी आहे की नाही असाही प्रश्न परीक्षेला विचारला जातो. तर 4ला भाग जाणाऱ्या कोणकोणत्या संख्या आहेत? 1 आहे, 2 आहे, 4 आहे. 9ला भाग जाणाऱ्या 1 आहे, 3 आहे आणि 9 आहे. दोन्ही संख्यांना भाग जाणारी 1 आहे, म्हणून यांचा मसावी किती झाला? 1 झाला, आहे ना. किंवा दोन्ही संख्येमध्ये एक व्यतिरिक्त दुसरी सामायिक आहे का संख्या? नाही, म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी आहे ना. सहमूळ संख्या समजल्या. सहमूळ अत्यंत महत्त्वाचं, सहमूळ अत्यंत महत्त्वाचे. समजते का? ओके, अत्यंत महत्त्वाचं आहे. सहमूळ संख्या 4 आणि 9. मग आता कसोटी तयार होते. ज्या संख्येला 4ने आणि 9ने भाग जातो त्या संख्येला 36ने भाग जाणारच. पहा, मी काय म्हणतो, ज्या संख्येला 4ने आणि 9ने निशेष भाग जातो त्या संख्येला 36ने भाग जाणारच, आहे ना. उदाहरणामध्ये अजून एखादं समजा, एखाद्या संख्येला 75ने भाग जाण्यासाठी काय आवश्यक आहे? 15, 5, 25, 3 आहे की नाही. तर कोणकोणते, म्हणजे काय टेस्ट करायला पाहिजे? 15 आणि 5 ह्या काय आहेत? सहमूळ संख्यांची जोडी होणार नाही. 15 आणि 5 ह्या सहमूळ संख्यांची जोडी नाही, म्हणून 25 आणि 3 ही सहमूळ संख्यांची जोडी होईल. आणि म्हणून एखाद्या संख्येला 75ने भाग जातो की नाही हे तपासायचं असेल तर 25 आणि 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 75ने निशेष भाग जाणार. समजते? ओके, अजून एखादं समजून सांगूया. जसं एखाद्या संख्येला 22ने भाग जातो की नाही हे तपासण्यासाठी काय आवश्यक आहे? 11 आणि 2. ओके, समजा मी म्हटलं 28 आहे, एखाद्या संख्येला 28ने भाग जातो की नाही हे कसं तपासणार? मी लिहिणार इथं 14 आणि 2, 7 आणि 4 आहे ना. कोणतं तुम्ही निवडला? 14 आणि 2 जमणार नाही, ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. 7 आणि 4, म्हणून एखाद्या संख्येला 7ने आणि 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 28ने निशेष भाग जातोच. लक्षात ठेवा. समजते? जसं उदाहरणामध्ये
एखाद्या संख्येला 72ने भाग जाण्यासाठी काय काय पाहणार पहा. 18, 36, 8, 9, 24 त्रिक आहे ना. आता एखाद्या संख्येला 72ने भाग जाण्यासाठी काय टेस्ट करायला पाहिजे. पहा 18 आणि 4 या सहमूळ संख्यांची जोडी नाही. 36 आणि 2 ही सहमूळ संख्यांची जोडी होणार नाही. 8 आणि 9 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. सहमूळ संख्यांची जोडी आहे ना. आणि मग टेस्ट होणार 72ला भाग येण्यासाठी 8ने आणि 9ने भाग गेला तर त्या संख्येला 72ने भाग जातोच. समजते हे. ओके, पुढे जाऊया. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा असंख्य कसोट्या आहेत. तर तेवढ्या कसोट्या तुम्ही काही पाठ करत नाही. तुम्ही ॲटलिस्ट 15पर्यंत केल्या तरी पुष्कळ झाले. आणि लक्षात ठेवा 15पर्यंतच्या कसोट्या आणि 25पर्यंतचे पाढे पाठ असलेच पाहिजे. तर गणित तुमचं 100% परफेक्टली होईल. ठीक आहे. आज इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.